जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये सुधागड तालुक्यात मोठी अटीतटीची व चुरसपूर्ण लढत पाहायला मिळते. येथील पंचायत समिती अडुळसे गणातून राष्ट्रवादी व भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुधागड तालुका अध्यक्ष युवा व सक्षम नेतृत्व संदेश परशुराम शेवाळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह पाली तहसील कार्यालयात उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर दीपा भोसले व तहसीलदार उत्तम कुंभार यांच्याकडे उमेदवारी अर्ज सुपूर्द केला. यावेळी तरुण तडफदार कार्यकुशल नेतृत्व आणि राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संदेश शेवाळे यांनी पंचायत समिती अडुळसे गणातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. अडुळसे गणात सर्वसाधारण आरक्षण पडल्याने अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत. मात्र या गणात राष्ट्रवादीच्या माध्यमातून व वैयक्तिक अनेक विकास कामे मोठ्या प्रमाणात झालेत. राष्ट्रवादीचे सुधागड तालुका अध्यक्ष संदेश शेवाळे यांनी या भागात जनहिताबरोबरच विकास कामे केल्याने अडुळसे गणात महायुतीचे पारडं जड असल्याचं बोललं जात आहे. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते ग.रा. म्हात्रे, डी.सी. चव्हाण, सरचिटणीस सुनील राऊत, माजी सभापती साक्षीताई दिघे, नगरसेवक सुलतान बेनसेकर, सरपंच श्याम खंडागळे, सखाराम दिघे, ॲडव्होकेट नितीन शेवाळे, संदेश बारसकर, संदेश जाधव, प्रमोद ठोंबरे, सखाराम शिंदे, काजल जाधव, प्रणिल हळदे, परशुराम शेवाळे, सई शेवाळे आदींसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दादा, काय सांगाल? राष्ट्रवादी पक्षाकडून मोठ्या प्रमाणावर ताकदीनं आपण उमेदवार संपूर्ण जिल्ह्यात आणि सुधागडात देखील उतरवलेले आहेत. काय आपली प्रतिक्रिया? या कोकणचे भाग्यविधाते रायगडचे खासदार आदरणीय श्री सुनीलजी तटकरे साहेब, मंत्री आदिती तटकरे, युवा आमदार सर्वांचेच लाडके, मला मोठ्या भावासारखे असणारे आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली काल स्वतः अनिकेतभाई तटकरे आमच्या पाली पक्ष कार्यालयामध्ये आले व त्यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व भारतीय जनता पक्ष या युतीच्या मार्फत मला एबी फॉर्म घड्याळ चिन्हाचा सुपूर्द केला. सर्वप्रथम मी तटकरे साहेबांचे आणि संपूर्ण सुधागड तालुका आमच्या पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद मानतो. मी आजपर्यंत केलेला सामाजिक राजकीय सर्व क्षेत्रात जे काही योगदान दिलं असेल, निश्चितपणे त्या आशीर्वादामुळेच जनतेचा माझ्यावर विश्वास त्यांनी पाहिला आणि माझ्यावर आज ही एबी फॉर्म मला दिला. खऱ्या अर्थाने तटकरे साहेब असतील, आदरणीय कैलासवासी वसंतराव ओसवाल साहेब असतील, यांच्या माध्यमातून सुधागड तालुक्यामध्ये कोट्यावधीची विकास कामे आजपर्यंत झाली. निश्चितपणे गावोगावी खेडोपाडी आज तटकरे साहेब आणि वसंतराव ओसवालांना मानणारा बराच वर्ग आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज आमच्या इथे घरासरे असतील, सुनीलजी राऊत साहेब असतील, सुलतानजी बेनसेकर असतील, श्यामभाऊ खंडागले, अगदी सर्वच, प्रमोद ठोंबरे, संदेश जाधव, आमच्या सभापती साक्षीताई दिघे, माजी सभापती, या सर्वांच्याच मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली अडुळसे पंचायत समिती गणातून मी आज उमेदवारी अर्ज भरला. निश्चितपणे सर्वांचेच आशीर्वाद माझ्यासोबत आहेत. मी सर्वांना या ठिकाणी हात जोडून विनंती करेल की भविष्यात देखील मला अधिकाधिक लोकसेवा, समाजसेवा करण्यासाठी आज एक नव्या पर्वाची सुरुवात मी केली आहे. सर्वांनी मला येत्या 5 तारखेला घड्याळ चिन्हासमोर बटन दाबून मतरूपी आशीर्वाद द्यावे ही कळकळीची विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत, KTV न्यूज, रायगड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल.